परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर हे सामान आणलेलं होतं मी थोडंफार डीमार्टमधून. मला तर बाजरी आणायची होती आणि नेहमी असं होतं की मी एक वस्तू घ्यायला जाते आणि 5-6 वस्तू घेऊन येते. आता झालं असं की नेहमी कडधान्य मी डीमार्टमधूनच आणत असते आणि आज जाण्याचं काही एवढं निश्चित नव्हतं. पण अचानक तिकडे गेली तर मग म्हटलं चला बाजरी घेऊन येऊया. मग काय बाकीचे बी सेक्शन आहे, सेकंड, थर्ड, तिथे पण गेली. मग थोडे भांडे वगैरे दिसले आणि भांडे दिसले की काही ना काही घेण्यात येतंच. तर इथे एक छोटीशी अशी प्लेट घेतलेली आहे. अशी खण आहे, त्याला कप्पे तशा तर आहे माझ्याकडे 2-3, पण अशी या टाईपमध्ये नव्हती. म्हटलं चला एक घेऊन या. सोबतच एक हे प्लॅस्टिकचे 2 डबे घेतलेले आहे फ्रीजमध्ये, जसं की बटर किंवा चीज वगैरे ठेवायला. आणि सोबतच एक नॅपकिन आणलेला आहे आणि साबण ठेवायचं. आणि इथे नाचणी नाही, सॉरी नाचणी नाही आहे, ते बाजरी आहे. आणि ज्वारी आणली 1 किलो, दोन्ही 1-1 किलो, कारण ते मिक्स दळून आणायचं होतं. आणि सोबतच चिवडा आणलेला आहे. हा छान असतो चिवडा, नेहमी आणते मी तिथून. तर अशा पद्धतीने 7-8 वस्तू घेऊनच आली. सोबतच चीज वगैरे आणलेलं होतं, ते ठेवलं फ्रीजमध्ये. आणि नंतर मटकी आणली अर्धा किलो. परत 2-3 दिवसात मला जावंच लागणार आहे, कारण नवरात्राचा 8 दिवसाचा किराणा सर्व घेऊन येत असतो आम्ही. कारण त्यानंतर आणता येत नाही 9 दिवस. आणि नंतर मग तिथूनच रांगोळी आणायची होती मला. तर मग तिकडे थोडं देवीमध्ये गेली. अंबादेवी आणि एकविरा देवी आहे आमच्या इकडे. मग नवरात्रामध्ये भरपूर गर्दी असते आणि नंतर जाता पण येत नाही, म्हणून मग म्हटलं चला रांगोळी घेऊन येऊया. तर इथे जे मला कलर आवडते ते आणलेले आहे आणि सहसा मी हेच कलर यूज करते. ब्लॅक कलर घरी होताच, व्हाईट पण होता. तर मला अशा काही कलर पाहिजे होते. म्हटलं आता जर घेतले तर मला वर्षभर पुरतात असते, कारण जास्त काही मोठ्या रांगोळी काढत नाही मी, छोट्याशा काढते आणि मोस्टली 1-2 कलर यूज करते रोज. तर अशा पद्धतीने कलर्स घेऊन आले. एकूण 8 कलर होते. तर आता ते मला उन्हामध्ये थोडा वेळ ठेवावं लागेल, कारण थोडं ओलसर आहे त्याच्यामुळे व्यवस्थित पळत नाही. आणि नंतर बघा इथे सकाळी 9 वाजता पाऊस सुरू झालेला आहे. आणि मी जो व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला सामानाचा, तो आदल्या दिवसाचा आहे आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाऊस. अर्धा तासच पाऊस आला, पण भरपूर असा पाऊस आलेला आणि बऱ्यापैकी टपोऱ्या थेंबाचा पाणी होता. तर असं त्यानंतर इथे भाजीपाला निवडायचा होता, तो व्यवस्थित निवडून घेतलेला आहे. यामध्ये फ्रीज साफ केला आज, तर ते मी सर्व बाहेरच ठेवलं सामान. तोपर्यंत म्हटलं फ्रीज सुकेपर्यंत भाजीपाला निवडून घेऊया आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवून देऊ. मग सामान वगैरे ठेवलं, भाजीपाला ठेवला आणि नंतर मला गॅस ओटा क्लीन केलेला होता तो, तर तिथे सामान ठेवायचं होतं. कारण हे रोजचंच सामान काढावं लागतं आणि साफ करावं लागतं. आणि आमच्याकडे जास्तीत जास्त ते मकडी खूप होत असते, तर वरचेवर ते साफ करावं लागतं, नाहीतर लगेच जाळे पकडतात. आज जरी साफ केलं तर लगेच दुसऱ्या दिवशी जाळं होतच असते. तर अशा पद्धतीने सगळं क्लीन केलं. आणि इथे बघा पावसामुळे खूप असा शेवाळ झालेला होता. म्हटलं आता पाऊस येणार नाही, म्हणून म्हटलं हे आज क्लीन करून घेऊया. पण पाऊस चालूच राहील असं वाटते. तर बऱ्यापैकी झालेला होता. मग ते सगळं ब्रशनी घासून घेतलं मी. तसा तर लगेच निघाला आणि एका साईडला थोडं भिंतीचा कलर पण निघाला ते घासता घासता. आणि इथल्या इथं कसं की ते खूप ओलावा असते ना, त्याच्यामुळे मग तिथे शेवाळ जास्त होतो आणि ते वरचेवर साफ करत राहावं लागतं. आता मी पावसाळा असल्यामुळे काही बऱ्याच दिवसाचं केलेलं नव्हतं. म्हटलं पाऊस संपू द्यायचा, नंतर करून घेऊ. तर मग आज शेवटी काढलंच, ते साफ करायचं होतं. आणि पावसाचं काय आहे, कधी येतो कधी नाही येत. हा महिना तर पूर्ण पावसाचाच आहे. आता माहिती नाही नवरात्र पावसातच आहे की काय. तर अशा पद्धतीने हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि ते खाली पण मी ब्रशनं घासून घेते, बाजूला जे आहे थोडी टाईल्स लावलेली ती पण. आणि बघा अशा पद्धतीने हे सर्व क्लीन करते आणि या ब्रशनी लगेच निघतं, जास्त असं खूप घासावं पण नाही लागत आणि छान असं क्लीन होतं. तसं तर हे रोज साफ करते मी, पण असं डीप काही शेवाळ वगैरे इतका काढत नव्हती. बाकी हे फरशी वगैरे क्लीनच आहे. भांडे झाल्यानंतरच मी हे साफसूफ केलं, कारण नंतर कपडे धुवायचे होते आणि मग बाकीची कामं पण होती. तर अशा पद्धतीने हे सर्व क्लीन करून घेतलं. आणि आता बघू शकता पूर्ण तो शेवाळ निघालेला आहे. आणि बाहेर इथे कांदे, पोहे, कारण थोडं ऊन आल्यानंतर 11 वाजता, तर म्हटलं जाऊ द्या बाहेर काढून घेऊया, हे थोडा वेळ उन्हामध्ये वाळेल ते. तर हे सर्व बाहेर वाळत घातलेलं आहे. शेंगदाणे वगैरे होते. आणि त्यानंतर दुपारी गेलो आम्ही मंदिरामध्ये. तर इकडे छान असं कृष्ण मंदिर आहे. 2 कृष्ण मंदिर आहे, एक हायवेला आहे आणि एक आतमध्ये जिथे एकविरा देवी अंबादेवी आहे त्याच्या थोडं पुढे. तर नवरात्रामध्ये मग जाणंच होत नाही, म्हटलं जाऊन येऊया. तर बघा अशा पद्धतीने छान असं मंदिर आहे. इकडे एक छोटं मंदिर आहे, हा एक गेट आहे आणि पुढे एक गेट आहे. आणि मंदिर हे बाहेरचं हे पटांगण आणि हे मंदिर आहे. तर
त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. नंतर मुलीचे थोडे बुक घ्यायचे होते, बुक वगैरे घेतले आणि नंतर घरी आली. घरी आल्यानंतर सगळी झाडझूड केली. नंतर भांडे घासायचे होते. भांडे तसेच पडलेले होते, कुठं बाहेर गेलं की मग ते राहून जातं. त्यानंतर इथे बाजरी, नाचणी आणि ज्वारी असं मला मिक्स दळून आणायचं होतं. तर ते दळण निवडलं, दळण काढलं. आता ते दळून आणायचं आहे. तर अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवरात्रामध्ये हे मिक्स दळून आणतातच, पण यामध्ये मी काही दुसरे कडधान्य टाकलेले नाही आहे. फक्त नाचणी, ज्वारी आणि बाजरी याच्या पण भाकरी छान होतात किंवा थालीपीठ पण होतात. सहसा तर आमच्याकडे भाकरीच खातात. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.